आज आपण 9.2 मधील क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 7 बघूया. सो क्वेश्चन नंबर 4 काय बघा. अ बॅग कंटेन 75 tickets numbered from 1 to 75. One ticket is drawn at random. So find probability that first question is number on the ticket is a perfect square or divisible by 4. सेकंड क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया, त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूया आपण. स्टार्टिंगला सॅम्पल स्पेस काय दिलं तो बघा. सॅम्पल स्पेसमध्ये गिव्हन काय आहे तर अ बॅग कंटेंट 75 तिकीट. एका बॅगमध्ये एकूण 75 तिकीट आहेत आणि तिकीटवरचे नंबर्स हे 1 to 75 असे आहेत. आणि त्यामधील आपल्याला एक तिकीट हवं आहे, तो आपला सॅम्पल स्पेस आहे. ठीक आहे. देन फाइंड आउट दॅट नंबर ऑन तिकीट इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑर डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे या ठिकाणी दोन इव्हेंट दिले आहेत. फर्स्ट इव्हेंट इज event that number on the ticket is perfect square, and event second is the number on the ticket is divisible by 4. असे दोन इव्हेंट मधलं ऑर म्हणजे युनियन फाइंड करायचं आहे. स्टार्टिंग आपण सॅम्पल स्पेस नोट डाऊन करून त्यानंतर इव्हेंट वरून आपल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर फाइंड आउट करूया. सो बघा आपल्याला गिव्हन काय दिलं आहे. सो वन तिकीट कॅन बी ड्रॉन out of 75 tickets in 75C1, that is equal to 75 ways. आपलं एक्सपेरिमेंट काय आहे, आपल्याला वन तिकीट घ्यायचं आहे 75 तिकीट मधून. ठीक आहे. मग त्याचे पॉसिबिलिटी काय आहे तर 75C1 म्हणजे 75 वेज आपण त्यावेळेला टाइम आपण ते तिकीट त्या ठिकाणाहून घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे हा झाला सॅम्पल स्पेस. आता याच्यावर आपल्याला म्हणजे हाच आपला काय आहे एन ऑफ एस आहे. एन ऑफ एस इज इक्वल टू 75. आणि त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आपला जो आहे त्या फर्स्ट क्वेश्चन आपण आन्सर लिहूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये इव्हेंट काय दिलाय बघा. आपण स्टार्टिंगला इव्हेंट ए कन्सिडर करूयात. सो लेट ए इक्वल टू द event that the number on ticket is a perfect square. म्हणजे आपल्याला अशा नंबर सेट या ठिकाणी लिहायचा आहे की ते 75 तिकीट मधील त्यावर नंबर 1 to 75 आहे. मग त्यामध्ये जे जे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत अशा नंबरचा आपल्याला या ठिकाणी सेट लिहायचा आहे. म्हणजे इव्हेंट ए काय येईल बघा. ए इज इक्वल टू आता 1 to 75 मध्ये कोणते कोणते नंबर हे परफेक्ट स्क्वेअर आहेत तर बघा त्यामध्ये 1 आहे, 4 आहे, 9, 16, 25, 36, 49 अँड लास्ट 64. हे सगळे नंबर 75 पर्यंत 1 to 75 पर्यंत त्यामधल्या नंबर्स मध्ये हे सगळे नंबर परफेक्ट स्क्वेअर आहेत. म्हणजे आपला इव्हेंट त्याचा सेट आला हा. आता या इव्हेंटची आपण प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करूयात. ठीक आहे. मग एन ऑफ ए या ठिकाणी किती आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू आहे 8. सो पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए 8 अपॉन एन ऑफ एस 75. हे आहेच ठेवूयात. हा इव्हेंट ए सोल्युशन झालेला आहे. इव्हेंट बी कन्सिडर करूयात. सो नेक्स्ट लेट बी इक्वल टू द इव्हेंट दॅट द नंबर ऑन तिकीट इज डिव्हिजिबल बाय 4. द नंबर ऑन तिकीट इज डिव्हिजिबल बाय 4. तिकडे आपल्याला अशा नंबर सेट लिहायचा आहे की ते सगळे नंबर्स 4 त्या नंबरला 4 ने भाग जाऊ शकतो. मग अशा नंबर आपल्याला सेट लिहायचा आहे. सो बी इज इक्वल टू सेट काय येईल बघा. त्यामध्ये 4 येईल फर्स्ट नंबर, सेकंड नंबर 8, देन 12, देन 16, 20, 24, 28, 32, 36, 40, 44, 48, 52, 56, then 60, 64, 68 and last 72. या सगळ्या नंबरला 4 ने भाग जातो.
हे सगळे नंबर हे 4ने भाग जाणारे आहेत. मग हा झाला इव्हेंट बी. आता इव्हेंट बी मध्ये एकूण नंबर किती आहेत? एन ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इज इक्वल टू एकूण नंबर या ठिकाणी 18 आहेत. आता या इव्हेंट बी ची प्रॉबबिलिटी फाइंड करूयात. सो दॅट इज इक्वल टू पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी इज 18 अपॉन एन ऑफ एस 75. हा पी ऑफ बी झाला. तर आपल्याला पी ऑफ ए इंटरसेक्शन बी फाइंड करायचं आहे. या दोन्ही सेटमध्ये कॉमन कोणते नंबर ते कॉमन नंबर बघायचे आहेत. तर बघूया या ठिकाणी आपल्याला दोन्ही सेट गिव्हन आहेत. त्यामध्ये बघा कॉमन नंबर कोणता आहे ते 4 कॉमन दिसतोय. त्यानंतर 16 कॉमन आहे. त्यानंतर 36 कॉमन आहे. त्यानंतर 64 कॉमन आहे. ठीक आहे. मग तो सेट लिहूया आपण ए इंटरसेक्शन बीचा. त्यानंतर आपण ए युनियन बी फाइंड आउट करूयात. तर बघा याच्यानंतर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू त्यामध्ये काय येईल बघा 4 कॉमन आला होता. 16, 36 अँड 64 हे 4 नंबर त्या ठिकाणी कॉमन एलिमेंट होते. देन एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 4. Number of element in set of A intersection B is equal to 4. Then P of A intersection B is equal to N of A intersection B upon N of S is equal to 4 upon N of S is 75. ठीक आहे. देन आता आपल्याला युनियन फाइंड करायचं आहे. सो P of A union B is equal to P of A plus P of B मायनस पी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल पी ऑफ ए याची फाइंड केली होती. ती व्हॅल्यू आली होती 8/75 प्लस पी ऑफ बी आला होता 18/75 मायनस ए इंटरसेक्शन बी आपला आलाय 4/75. या ठिकाणी तिन्ही एलिमेंटचे तिन्ही नंबरचा बेस जो आहे बेस इक्वल आहे. सो आपण डायरेक्ट न्यूमरेटरचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करूयात. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय मिळेल 8 प्लस 18 मायनस 4/75 आणि या सगळ्यांचं सोल्युशन आपल्याला मिळत आहे 22/75. म्हणजे हा झाला ए पी ऑफ ए युनियन बी. म्हणजे हे आपल्याला जे आन्सर मिळाले त्या आन्सर मिळाला आहे नंबर ऑन तिकीट इज परफेक्ट स्क्वेअर ऑर डिव्हिजिबल बाय 4. याची प्रॉबिलिटी जी आहे आपल्याला मिळाली आहे ती प्रॉबिलिटी आहे 22/75. यासारखा सेम क्वेश्चन नंबर यातला सेकंड क्वेश्चन आहे. क्वेश्चन तोच फक्त त्याला सब क्वेश्चन सेकंड आहे तो बघूयात. तो क्वेश्चन काय बघा. या ठिकाणी आपला एन ऑफ एस आहे तो दोन्ही क्वेश्चनला इक्वल आहे. मग तो आपण लिहूया आधी. आपला एन ऑफ एस काय आहे डायरेक्ट लिहिते मी. एन ऑफ एस इज इक्वल टू 75. मग सेकंड बी क्वेश्चन काय बघा. द नंबर ऑन द तिकीट इज अ प्राइम नंबर or greater than 40. याचं सोल्युशन लिहूयात आपण. सो लेट इव्हेंट ए कन्सिडर करूयात. इव्हेंट ए द इव्हेंट दॅट नंबर ऑन द तिकीट इज अ प्राइम नंबर. हा इव्हेंट ए कन्सिडर केला आपण. मग या 1 to 75 मध्ये कोणते कोणते प्राइम नंबर आहेत ते आपल्याला या ठिकाणी मेन्शन करायचे आहेत. तर ते लिहूयात. मध्ये प्राइम नंबर कोणते येतील. फर्स्ट येईल 4, देन 8, 12. सो हे वेगळे नंबर आहेत बघा. फर्स्ट येईल 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, then 59, 61, 67, 71 and 73. हे सगळे नंबर प्राइम नंबर आहेत.
ठीक आहे, मग चुकून 4ला डिव्हिजिबल असणारे नंबर लिहिले आपण, पण या ठिकाणी आपल्याला प्राईम नंबर सेट लिहायचा, तेव्हा आपण पुन्हा नंबर चेंज केले. हे सगळे आता नंबर लिहिलेले आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अप टू 73. हे सगळे प्राईम नंबर आहेत. मग आता या ठिकाणी एकूण एलिमेंट झाले की ते या ठिकाणी आपण ए मानला आहे, बी मानला आहे. ठीक आहे, सो एन ऑफ ए किती आहे आपल्या या ठिकाणी 21 आहे. आता एन ऑफ ए मिळाला, सो पी ऑफ ए किती मिळेल आपल्याला, पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस, and n of a is 21, n of s is 75. Then we consider second event B. Let B equal to event, the event that number on the ticket is greater than 40. आता आपल्याला या ठिकाणी अशा नंबर सेट लिहायचा आहे की 1 to 75 मधले नंबर जे आहेत त्या नंबर पैकी जे नंबर 40 पेक्षा ग्रेटर आहेत अशा नंबरचा आपल्याला सेट लिहायचा आहे. ठीक आहे, बघा सेट काय लिहायचा आहे, द नंबर ऑन तिकीट इज ग्रेटर दॅन 40. 40 पेक्षा नंबर ग्रेटर कोणते कोणते आहेत, तर बघा एकूण 41 पासून अप टू 75 पर्यंत नंबर सगळे असणार आहेत, सगळे नंबर 40 पेक्षा ग्रेटरच आहेत. ठीक आहे, या सेटमध्ये 40च्या पेक्षा लहान नंबर जे आहेत 39, 35 वगैरे ते नंबर या ठिकाणी येणार नाहीयेत. सो 40 पेक्षा ग्रेटर म्हणजेच या ठिकाणी पहिला नंबर इज 41 येईल, देन 42 येईल, 43 येईल, अप टू 74 अँड 75. हे सगळे नंबर 40 पेक्षा मोठे आहेत. या नंबर सेट या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, सो त्यामध्ये एकूण एलिमेंट किती, असे एकूण किती नंबर या ठिकाणी येणार आहे, तर बघा एन ऑफ बी आपला किती येईल 35. एन ऑफ बी मिळाला, सो पी ऑफ बी किती येईल, पी ऑफ बी इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ बी 35, एन ऑफ एस 75. ठीक आहे, आता आपल्याला याच्यावरून या दोन्ही सेटवर पहिला ए इंटरसेक्शन बी लिहायचा आहे. दोन्हीमध्ये एलिमेंट कोणते कोणते कॉमन येतील बघा, बघा 41 कॉमन येईल, 43 कॉमन येतोय, त्यानंतर 47 कॉमन येईल, 53 कॉमन येईल, 59, 61 हे सगळे नंबर येतील ह्या सेटमध्ये येणार आहेत. तर 41 पासून 73 पर्यंत जे प्राईम नंबर या ठिकाणी आहेत ए सेटमध्ये तेच नंबर या बी सेटमध्ये येणार आहेत. त्यामुळे ते सगळे नंबर या ठिकाणी दोघांची इंटरसेक्शन मध्ये कॉमन नंबर येणार आहेत. मग त्यानंतर आपण पी ऑफ ए इंटरसेक्शन फाइंड करूयात, त्यासाठी आपल्याला इरेज करावे लागेल. तर बघा तो सेट आधी लिहूयात आपण इंटरसेक्शन, त्यानंतर आन्सर फाइंड करूयात. सो ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71 and 73. So n of A intersection B is equal to टोटल नंबर एकूण या ठिकाणी 9 आहेत. ठीक आहे, सो P of A intersection B is equal to n of A intersection B upon n of S, and n of A intersection B is 9 and n of S is 75. So आता फाइंड आपल्याला करायचं आहे P of A union B. So now the required probability is P of A union B is equal to P of A plus P of B minus P of A intersection B. P of A is value of find केली होती 21 upon 75 plus P of B 35 upon 75 and P of A intersection B 9 upon 75. त्या तिघांचा बेस इक्वल आहे, सो कॉमन बेस आपण 75 लिहूयात आणि तिघांची ऍडिशन सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला फायनली सोल्युशन मिळते 47. म्हणजेच असे नंबर की जे नंबर प्राईम नंबर आहे त्याचबरोबर 40 पेक्षा ग्रेटर अशा एकूण दोन्ही मिळून नंबरची प्रोबॅबिलिटी ही 47/75 आली आहे. ठीक आहे, यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया.
6 क्वेश्चन काय आहे बघा. 2 fair dice are thrown. Find probability that number on the upper face of the first die is 3 or sum of the numbers on their upper face is 6. या ठिकाणी रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे. 2 fair dice are thrown. आणि आपल्याला प्रॉबिलिटी फाइंड करायची आहे दोन इव्हेंटच्या युनियनची. त्यातलं फर्स्ट इव्हेंट आहे नंबर ऑन द अपर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज 3 अँड सम ऑफ द नंबर्स ऑन देअर अपर फेस इज 6. ठीक आहे. सो रॅन्डम एक्सपेरिमेंटला कन्सिडर करूया. त्यानंतर रॅन्डम एक्सपेरिमेंटवरून सॅम्पल स्पेस लिहूयात आणि त्यानंतर आपला इव्हेंट आहे ते डिफाईन करूयात. सो रॅन्डम एक्सपेरिमेंट इज 2 fair dice are thrown and then the sample space S is given by 1 1 1 2 1 3 up to so on 6 6 पर्यंत पेअर या ठिकाणी येणार आहेत. आता हे आपण या टाईपचं आपण फेअर डायवरचं आपण एक्झाम्पल जे आहे ते बऱ्यापैकी घेतलेली आहे. त्यामुळे तुम्हाला 2 डाय थ्रो केल्यानंतर येणारे आउटकम तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती झाले असेल की कोणते कोणते आउटकम येतील. सो त्या प्रकारे हे सगळे आउटकम या ठिकाणी लिहिलेले आहेत. मग यावरून एन ऑफ एस किती आलाय तो लिहूयात आपण. एन ऑफ एस इज इक्वल टू 36. आता गिव्हन जी आपल्याला प्रॉब्लेम फाइंड करायची आहे त्या दोन इव्हेंट जे आहेत ते त्यातला फर्स्ट आपण इव्हेंट कन्सिडर करूयात. So let A equal to the event that the number on the upper face of the first die is 3. इव्हेंट फर्स्ट काय आहे. द इव्हेंट दॅट द नंबर ऑन द अपर फेस ऑफ द फर्स्ट डाय इज 3. 2 डायस थ्रो केल्यानंतर फर्स्ट डाय वरती 3 आला पाहिजे. ठीक आहे. सेकंड डायवर काही आलं तरी चालेल. फर्स्ट डाय वरती 3 आला पाहिजे. मग अशा पेअर कोणत्या कोणत्या या ठिकाणी आहेत तर बघा. एस इज ए इक्वल टू फर्स्ट डायवर 3 आला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ही पेअर एक आहे, ही एक आहे. म्हणजे ह्या सगळ्या पेअर कंटिन्युअसली अप टू 3 6 पर्यंत येणार आहे. म्हणजे फर्स्ट येईल 3 1 3 2 3 3 3 4 3 5 अँड 3 6. या सगळ्या या ठिकाणी या इव्हेंट एच्या सेटमध्ये एलिमेंट येणार आहे. ठीक आहे. आता हा ए झालाय. मग या ठिकाणी एन ऑफ ए किती येईल बघा. एन ऑफ ए इक्वल टू टोटल एकूण 86 मिळाले आहेत. यावरून पी ऑफ ए फाइंड करूया. सो पी ऑफ ए इक्वल टू एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू एन ऑफ ए इज 6 अपॉन एन ऑफ एस इज 36. मग इव्हेंट ए ची प्रॉबिलिटी आली आहे 6 अपॉन 36. इव्हेंट बी कन्सिडर करून इव्हेंट बी ची प्रॉबिलिटी लिहूयात. सो नेक्स्ट लेट बी इक्वल टू द इव्हेंट that sum of the numbers on their upper face is 6. Sum of the numbers on their upper face is 6. म्हणजेच काय आपल्याला अशा पेअर बघायचं आहे की त्या पेअरची ऍडिशन ही 6 आली पाहिजे. दोन्ही डायसवरच्या जे आउटकम मिळते दोन्ही डायसवरच्या आउटकमची ऍडिशन ही 6 आली पाहिजे. अशा पेअर हवे आहेत. तर बघा या ठिकाणी 1 1 ऍडिशन 6 येते का नाही येते. 1 2 ची ऍडिशन 3 येते. 1 4 ची ऍडिशन 4 येते. 1 3 ची ऍडिशन 4 येते. 1 4 ऍडिशन 5 येते. 1 5 ऍडिशन 6 येते. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट पेअर येईल 1 5. त्यानंतर 2 4 याची ऍडिशन 6 येते. यानंतर 2 4 त्यानंतर 6 ऍडिशन येणारी अजून एक पेअर आहे 4 2 3 3 अजून एक पेअर राहिली 3 3 देन 4 2 अँड लास्ट 5 1. या सगळ्या पेअरची ऍडिशन काय येते 6 येते. म्हणजे या ठिकाणी एन ऑफ बी किती मिळाले आपल्याला एकूण 5 मिळाले एलिमेंट बी मध्ये. ठीक आहे. सो देन पी ऑफ बी इज इक्वल टू एन ऑफ बी अपॉन एन ऑफ एस. एन ऑफ बी इज 5 अँड एन ऑफ एस इज 36. पी ऑफ बी 36 झाला. पी 5 आपण 36 झालेला आहे. यानंतर आपल्याला ए आणि बी चं इंटरसेक्शन लिहायचं आहे. मग दोघांमध्ये कॉमन एलिमेंट कोणते आले होते तर हा एक एलिमेंट जो आहे तोच फक्त दोन्ही सेटमध्ये कॉमन आला होता. सो पी ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू
3, this implies n of a intersection b is equal to 1. आता यावरून आपण p of a intersection b फाइंड करूयात. तो काय येईल? n of a intersection b अपॉन n of s. म्हणजे आन्सर इज 1/36. ठीक आहे. आता आपल्याला फाइंड करायचं आहे p ऑफ a युनियन b अँड फॉर्म्युला इज p ऑफ a प्लस p ऑफ b मायनस p ऑफ a इंटरसेक्शन b. आणि p ऑफ a आपल्याला काय आला होता? p ऑफ a ची व्हॅल्यू आली होती 6/36. p ऑफ b व्हॅल्यू आली आहे 5/36 अँड p ऑफ a इंटरसेक्शन b आलाय 1/36. आपला आन्सर काय माहिती? कॉमन बेस हा 36 आहे, तो लिहूयात. आणि या तिघांचे आपले काय होईल? ऍडिशन सबट्रॅक्शन होईल. 6 - 1 5 होईल. 5 + 5 10. म्हणजेच p ऑफ a युनियन b आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळाला आहे 10/36. ठीक आहे. या ठिकाणी तुम्ही भाग घालाल तरी चालेल, भाग नाही घालाल तरी चालेल. जे आन्सर आलेला आहे ते करेक्ट आहे आन्सर. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन 7 आहे, तो क्वेश्चन 7 बघूया. 7 क्वेश्चन काय बघा. फॉर 2 इव्हेंट a अँड b ऑफ द सॅम्पल स्पेस S, if p of a equal 3/8, p of b equal to 1/2 and p of a union b equal to 5/8, then find the value of first is p of a intersection b, second is p of a complement intersection b complement, and third is p of a complement union b complement. त्यामध्ये फर्स्ट काय बघा, त्याचा आन्सर फाइंड करूयात. आपल्या ह्या साईड गिव्हन व्हॅल्यूज आहेत, म्हणजे गिव्हन काय ते बघूयात. p of a is equal to 3/8, p of b is equal to 1/2 and p of a union b is equal to 5/8. Then first p of a intersection b is equal to p of a plus p of b minus p of a intersection b. यामध्ये तिघांच्या व्हॅल्यू दिलेले आहेत, त्या व्हॅल्यू पुट करूया. p of a आहे 3/8, p of b आहे 1/2. हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे a इंटरसेक्शन b अँड सॉरी इथं युनियन आहे आणि ही व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे 5/8. मग आन्सर काय ते बघा. p ऑफ a इंटरसेक्शन b इज इक्वल टू 3/8 प्लस 1/2 मायनस 5/8. आन्सर येते आपल्या या सगळ्यावरून 2/8 दॅट इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन इज p of a complement intersection b complement equal to p of हे म्हणजेच काय, तर p of a union b ब्रॅकेट कॉम्प्लिमेंट. a कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन b कॉम्प्लिमेंट म्हणजेच दोघांचे युनियनचं कॉम्प्लिमेंट असणार आहे ते. ठीक आहे. आता युनियनचं कॉम्प्लिमेंट आहे, माझा फॉर्म्युला काय आहे, तर 1 - p of a union b. युनियनचं आन्सर जे आहे ते 1 मायनस केल्यानंतर आपल्याला जे मिळणार आहे ते असणार या ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट. ब्रॅकेटचं कॉम्प्लिमेंट म्हणजेच दोघांचं वेगळे सेपरेट कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन आहे. ठीक आहे. फॉर्म्युला फक्त बघा काय आहे, बाकी तुम्ही व्हॅल्यूज पुट करून आन्सर फाइंड आउट करू शकता. फक्त या ठिकाणी फॉर्म्युलेस तुम्हाला माहिती असले पाहिजे. सो 1 - p of a union b 5/8 आणि सोल्युशन येते 3/8. आता लास्ट सी जो आहे तो फाइंड करूया. थर्ड आहे p ऑफ a कॉम्प्लिमेंट युनियन b कॉम्प्लिमेंट. इथं होतं इंटरसेक्शन आणि दोघांचे सेपरेट कॉम्प्लिमेंट. या ठिकाणी दोघांचे सेपरेट कॉम्प्लिमेंट आहेच, पण दोघांचं त्या ठिकाणी युनियन आहे कॉम्प्लिमेंटचं. तर कॉम्प्लिमेंटचं युनियन म्हणजेच काय, तर इंटरसेक्शन, दोघांचं इंटरसेक्शन त्याचं कॉम्प्लिमेंट. याच्या उलटा हा फॉर्म्युला आहे. दोघांचे कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन जर असेल तर ते म्हणजेच काय असतं, युनियनचं कॉम्प्लिमेंट असतं. आणि जर दोघांच्या कॉम्प्लिमेंटचं युनियन असेल तर तो असतो म्हणजेच काय असतो, तर इंटरसेक्शनचा कॉम्प्लिमेंट असतो. ठीक आहे. मग आपण फाइंड केलं आहे इंटरसेक्शनचा फॉर्म्युला म्हणजेच काय, तर सेम यावरूनच हे 1 मधून हे मायनस केलं. सिमिलरली इथं पण काय करायचं, तर 1 मधून या दोघांचं इंटरसेक्शन मायनस करायचं. ठीक आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. सो 1 -
पी ऑफ ए इंटरसेक्शन बी फाइंड केला आहे तो आहे 1/4. सो 1 - 1/4 आन्सर इज 3/4. या प्रकारे आपण ह्या व्हॅल्यूज फाइंड केलेल्या आहेत. यासारखा सेम टू सेम क्वेश्चन नंबर 8 आहे, तो तुम्हाला जमेल, फाइंड करा. फक्त फॉर्म्युले कसे आपण फाइंड केले ते बघा, फॉर्म्युले त्यावरून तुम्ही आन्सर फाइंड आउट करू शकता.